बायको हे कुठं उगवली इकडं? अभि, तुम्ही त्याच्यावर तेजस म्हणून विश्वास ठेवत असलात तरी मी अजूनही विश्वास ठेवायला तयार नाहीये. मला अजूनही त्याच्या काही गोष्टी तो विक्रम असल्याचं भासवतात. त्याच्या कपाटातून बाहेर आलेला तो विग, तो तिथे का होता? सोहा, आटोपलं ना तुझं? हो, आणि तुझ्या आणि मीनाक्षीच्या आग्रहामुळे मी नेहमीपेक्षा 2 घास जास्तच खाल्लेत. बरं मी निघते, मला ट्रॅफिक लागलं तर लेट होईल. काळजी घे हा सोहा. आणि आपला पाय पूर्णपणे बरा झालेला नाहीये हे लक्षात असू दे. हो, आणि प्रेशर देऊ नकोस पायावर. हो, तू हे सगळं सांगितलंयस मला आधी आणि माझ्या लक्षात येते. बरं मी निघते. हा सोहा, अगं काय घाई चालली तुझी? डबा नाही न्यायचा, घे डबा. अरे तुला सांगायलाच विसरले, मला डबा नको आज. का? अगं दुपारी पिझ्झा खायला जाणार आहे. आता मध्येच काय हे? कुठल्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे? नाही अगं, तेजस बरोबर. त्याला ना आपल्या इथल्या पिझ्झाचा सर्वे करायचा होता त्याच्या रेस्टॉरंटसाठी. सो आम्ही 1-2 ठिकाणी जाणार आहोत पिझ्झा खायला. अगं पण मध्येच काय हे पिझ्झा बिझा खायला जायचं? आणि बाहेरचं खाऊन उगीच काहीतरी बाधलं तर? आणि हे बघ, तुझा पाय अजून बरा झालेला नाहीये. वहिनी, अगं ती काय मजा म्हणून जाणार आहे का? तेजसला मदत करायला जाते ना, जाऊ देत. आणि 1 दिवस पिझ्झा खाल्ला बाहेरचा म्हणून काही बिघडत नाही. बर, जा पण सावकाश जा आणि लवकर परत ये. हो, मी लवकर येते. चल बाय. इन्फॉर्मेशन आहे तेजस तुला पिझ्झा आणि त्याच्या हिस्ट्री बद्दल? एखादा बिझनेस सुरू करायचा म्हटल्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलीच पाहिजे ना. बरोबर आहे. बाय द वे मला सांग, तू सिटिंग अरेंजमेंट रेस्टॉरंट मधली अशी कार सारखीच ठेवणार आहेस का? नाईस आयडिया ग. बर, एनिवे माझी ना एक कंप्लेंट आहे पण तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल? हो, तुझ्याच बद्दल. यू आर व्हेरी स्मार्ट तेजस. आय एम नॉट गेटिंग. काय म्हणायचं काय तुला? कसं जमतं रे तुला सगळं माहित असून तुझ्या चेहऱ्यावर इनोसन्स आणणं? म्हणजे तुला पिझ्झाचा सर्वे करायचा होता म्हणून तू मलाही सगळे पिझ्झा खाऊ घातलेत. नाही तर मला सिरियसली ओव्हरडोस झालाय. तो हा आई ओके? म्हणजे काही त्रास होत नाही ना? डॉक्टरकडे जाऊयात का आपण? रिलॅक्स, मी मस्करी करत होते. सो हा ही मस्करी करायची वेळ, काळजी वाटते ना? माहितीये मला, बट सिरियसली सॉरी. पण खरं सांगू, मला खूप मजा आली. बरं निघूया का? लेट होईल आता. सो हा तो पिझ्झा तरी संपव. मला बास झालाय आता. हे बरं आहे तुझं. हात पुसून घे. हे घे. नाही, टिश्यू आहेत माझ्याकडे. पाणी पे. चला निघूया.
आलीस पाणी देऊ? नाही नको, मी आधी फ्रेश होऊन येते पटकन. आले. हॅलो. हॅलो, तेजस बोलतोय. हॅलो मीनाक्षी वहिनी. How are you? हॅलो, वहिनी बोलताय ना? हं? हो बोलतीये. फोन कशासाठी केला होता? हा, असं मला वाटतं की माझी किल्ली सोहाच्या पर्स मध्ये राहिली आहे. ऍक्च्युली माझ्याकडे दुसरी किल्ली आहे, तसा काही प्रॉब्लेम नाहीये. कन्फर्म करण्यासाठी फोन केला होता की तिच्याकडे किल्ली आहे का नाही ते. तिच्या जवळच राहू द्या. मी ऍक्च्युली आज बाहेर गावी जाणार आहे, तो आज घरी नसेल. उद्या वगैरे कलेक्ट करेन मी तिच्याकडून. आणि हो, तिचा फोनही लागत नाही, तर हा निरोप तुम्ही द्याल का तिला? हो देते. ठीक आहे, थँक्यू, बाय. सोहा, हा बोल ना, काही काम होतं? तुझ्या मित्राचा तेजसचा फोन आला होता. तुझा फोन लागत नाही म्हणून त्यांनी घरच्या फोनवर कॉल केला होता. काय म्हणत होता? ते म्हणत होते की त्यांच्या घराची चावी तुझ्या पर्समध्ये आली आहे. काय? त्याच्या घराची चावी माझ्या पर्समध्ये कशी असेल अगं? अगं पण ते तर असंच म्हणत होते. थांब, मी चेक करते एकदा. यार हो, खरंच चावी माझ्या पर्समध्ये. मे बी टिश्यू पेपर ठेवत असताना मी चुकून टाकली असेल बॅग मध्ये. अक्षर, खूप मोठा प्रॉब्लेम झाला. त्याला आत्ता चावी नेऊन द्यावी लागणार आहे. एक मिनिट ऐक, मी काय म्हणतेय ते ऐक. त्यांच्याकडे ऑलरेडी दुसरी चावी आहे. ते आज कुठेतरी त्यांच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत आणि उद्या संध्याकाळी परत येणार आहेत. तेव्हा ते तुला भेटून तुझ्याकडनं चावी घेणार आहेत. थँक गॉड, खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास तू. नाहीतर माझी खूप धावपळ झाली असती आता चावी देण्यासाठी. खरंच थँक्स मीनाक्षी. पाहिलंस ना, माझ्या धांदरटपणामुळे त्याला उगीच त्रास आता. मला आलेल्या शंकेचं समाधान मी त्यांच्या घरीच जाऊन केलं तर? बायको, आपल्याला माहितीये तू आता ती किल्ली बघणार, आणि किल्ली बघितल्यावर तुझ्या डोक्यात काय खोळी येणार ती बी आपल्याला माहिती. बायको, तुझ्या डोक्यातलं खूळ तुला आपल्या घरी आणणार. नाही नाही, असा विचारही मनात यायला नको. मला असलं काहीही करणं कधीच जमणार नाही.
अगं दुपारी पिझ्झा खायला जाणार आहे तू तेजस बरोबर. हॅलो, तेजस बोलतोय. असं मला वाटतं की माझी किल्ली सोहाच्या पर्स मध्ये राहिली आहे. हे तेजस आणि विक्रम नक्की काय प्रकरण आहे तेच कळत नाही. जोपर्यंत मला कळणार नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आधी या सगळ्यात फक्त मी एकटी अडकलेले होते, पण आता सोहा पण आहे. सोहाचं नुकसान झालेलं मला अजिबात चालणार नाही. त्या दोघांची मैत्री पुढे जाऊन अजून कुठला आकार घेण्याआधीच मला कळायला हवं तेजस नक्की कोण आहे ते. आणि त्यासाठी वेळ पडली तर मी हो 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 बाबा. नाही, माझं नवीन काम केव्हा सुरू झालंय. हो, तुम्ही आलात की मस्त पार्टी करूया. येस, लवकर या आणि काळजी घ्या स्वतःची. ओके, बाय. अरे वा, गुलाबजाम. मस्त. मीनाक्षीने बनवलेत ना? ती कशाला बनवेल, मी बनवलेत. मला असं वाटलं मीनाक्षीने बनवलेत, म्हणजे ती तसं म्हणत होती. तिच्या काही लक्षात राहिलं ना तर बनवेल ना. तुला सांगते अभि, मला ना त्या मुलीचं लक्षण काही ठीक दिसत नाही बरं का. एक तर स्वतःहून काही बोलत नाही, सारखी कुठल्या तरी तंद्रीत असते, आणि आपण काही विचारलं ना तर त्याचंही उत्तर देत नाही. तिच्या मनात नक्की काय चाललंय ना ते समजत नाही मला. कूल डाऊन. बघ, काही लोकांचा स्वभाव असा असतो ना की त्यावर काही इलाजच नसतो. अभि, हे सगळं तू मला समजवण्यापेक्षा तिलाच का नाही समजावून सांगते. नाही, तशीही काही माणसांना वेळेवर समज देणं गरजेचं असतं. मी तुला सांगते. ते मी काय म्हणतो, हे गुलाबजाम खरंच कमाल झालेत ग. आणखी थोडे आणशील का प्लीज? माझी बडबड बंद व्हावी म्हणून तुला गुलाबजाम हवेत ना? ते दे, आणते. मी जो काही विचार करते तो योग्य आहे की अयोग्य मला माहित नाही, पण मला सोहाकडे असलेली चावी घेऊन तेजसच्या घरी जायलाच हवं. त्याशिवाय मला कळणार नाही की हा माणूस खरंच तेजस सहस्रबुद्धे आहे की विक्रम राजे शिर्के. घरी आलो. सावकाश सावकाश सावकाश. पिझ्झा खाऊ खाऊ फार व्याज. चला चला. आलो आलो आलो. अरे सावकाश भाई. भाई भाई चला, तुम्ही आराम करा भाई, मी पण आराम करतो. हा, गुड नाईट. ऐकू ऐकू ऐकू, दुसरा नवरा पकडला तू. नशिबाची घाट बरोबर आहे. ऐकू ऐकू. काय ग टवळे, साहेबांना आठवण येत नसेल का आपली? फोन पण नाही केला त्याने अजून. आपण करूया. थांब, करूच या.
अरे हॅलो तो मिस्टर शेफ काय सुरू आहे? अरे हॅलो, कोण बोलतंय म्हणून काय विचारतोय? सोहा बोलतेय. कोण सो तेजस, कुठे आहेस तू? तू प्यायलायस का? 200 क्वार्टर जास्त तू काय बोलतोय तेजस? हॅलो, अगो नाही तुला वाट लावणार वाट 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 लावणार. हॅलो, हॅलो, हॅलो. हा काय प्रकार आहे सगळा? हा काय बडबडत होता? मी तुझी वाट लावेन, बायको उठणार नाही तुला. खरंच प्यायलाय का हा? तिथे मी कपाटातून बाहेर आलेले केस पाहिले होते. ते केस कोणाचे होते? हा सगळा नक्की काय प्रकार आहे? या सगळ्याचं उत्तर मी पुन्हा तिथे गेल्याशिवाय मिळणार नाही. पण मी तिथे कुणालाही असं न सांगता जाणं बरं दिसेल का? मीनाक्षी, आज लवकर झोपलीस? थकलीस का? तुम्ही लवकर उठला होतात ना सकाळी? आता लवकर झोपा. रोज सारखं पुस्तक नका वाचत बसू. मीनाक्षी, बोला ना. माझं काही चुकतंय का ग? नाही म्हणजे माझं काही चुकत असेल तर प्लीज तसं सांग मला. असं का विचारताय? आपण नवरा बायको होत ना. अभि, काय झालंय तुम्हाला? बघा, कामाच्या गडबडीत जगमधलं पाणी संपलंय तेच विसरले. मी आलेच पाणी घेऊन. मला तुझ्याशी बोलायचं आहे मीनाक्षी. बोला ना. हे बघ मीनाक्षी, आपल्या नात्याचं अल्टिमेट गोल हे आपण फक्त शरीरानं एकत्र येणं हे जरी नसलं ना, तरी एकमेकांपासून दूर जाण्याच्या बहाण्याचं कारण एकमेकांना कळायला हवंच ना. आपलं लग्न हे दोघांच्याही संमतीने झालंय. मग तरी मला असं का वाटतंय की हल्ली तू माझ्यापासून दूर जात चालली आहेस. असं काही नाहीये अभि. तर बघ मीनाक्षी, मी समजू शकतो तू या आधी जे आयुष्य जगली आहेस आणि आत्ता जे जगतेस त्यात फरक आहे. पण तुला हे असंच आयुष्य हवं होतं ना? हेच तुझ्या सुखी संसाराचं स्वप्न होतं ना? मग तरी तू अशी का वागतेस? हे बघ, एक नवरा म्हणून माझ्याकडनं काही चुकत असेल तर मला सांग. मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन. अभि, तुम्ही विचार करताय तसं काही नाहीये. आणि तुम्ही चुकताय तसं तर अजिबातच नाहीये. पण
आता तुम्ही म्हणालात ना की तुझ्या आधीच्या आयुष्यातलं. अगं आधीचं आयुष्य विसरशील तरच नवीन आयुष्य जगायला सुरुवात करशील ना. अभि, तुम्ही माझ्या बाबतीत जे काही बोललात ते चुकीचं आहे असं मी अजिबात बोलणार नाही. मला स्वतःलाच तुम्हाला माझ्या आधीच्या आयुष्याबद्दल सगळं सांगायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला मिळालेलं हे नवीन काम मार्गी लागायला हवं. तोपर्यंत मला वाट पाहावी लागणार आहे अभि.